बऱ्याच वेळा आपण एखादी वस्तू खरेदी करतो ते म्हणजे इंटरनेटवर बघून असो किंवा मग एखाद्या यूट्यूबरच्या सल्ल्याने आपण ती खरेदी तर करतो, पण नंतर पश्चाताप होतो की हे मात्र आपल्यासाठी अजिबात युजफुल ठरत नाही. हे माझ्यासोबत आत्ता झालंय, तुम्हाला सांगते मी. आता हे जे डस्टर दिसते ना, हे मी घेतलं होतं स्पेशली फॅन क्लिनिंगसाठी. जाय तर घरातले मी झाडूनही स्वच्छ करून घ्यायचे, पण मला फॅन क्लिनिंगसाठी काहीतरी हवं होतं. तसंच मी हे जे डस्टर आहे ना, हे एका यूट्यूबरच्या व्हिडिओमध्ये बघितले होते, त्याचा रेफरन्स बघून मी हे खरेदी केलं. पण तुम्ही बघू शकतात याच्याने जेवढा काही फॅन आहे ना, हा अजिबात छान क्लीन होत नाही आणि त्यातल्या त्यात हा फॅन एक ठिकाणी अजिबात राहत नाही, त्यामुळे क्लिनिंग तर अजून जास्त अवघड होऊन जाते. तुम्ही जर अगदी 15 दिवसात महिन्यात फॅन पुसत असाल तर हे डस्टर तुमच्यासाठी अगदी उपयुक्त आहे. पण माझ्याकडून ना फॅन खूप जास्त दुर्लक्ष होत असतं आणि परिणामी तो खूप जास्त खराब सुद्धा होतो आणि त्यामुळेच ना हे डस्टर माझ्या काही कामालाच येत नाही. म्हणजे हवी तशी याची डीप क्लिनिंग होत नाही, पण ठीक आहे, चालतं बोलतं काम याच्याने होऊन जातं. आता तुम्हाला समोर रिव्ह्यू दिसतच आहे की काय प्रॉब्लेम होते आणि काय नाही ते. यावरून तुम्हाला अंदाजा आलाच असेल. हे डस्टर खरेदी करण्याआधी तुम्ही हा विचार नक्कीच कन्सिडर करा, तुम्ही कशासाठी खरेदी करत आहात. जाळी काढण्यासाठी तर हे अगदी परफेक्ट आहे. मी जाळी काढण्यासाठी सुद्धा आता हेच वापरते आणि त्याच्याने हे छान निघतात. पण फॅन क्लिनिंगसाठी हे ओके आहे. तर हा आहे माझा पर्सनल अनुभव. तुम्हाला जर हवं असेल ना तर तुम्ही घेऊ शकतात, बिंदास्त घ्या. पण मला हा इतका हवा तसा युजफुल काही वाटला नाही. आता फॅन क्लीन केला आणि त्या दिवशी बेडशीट चेंज तर हे कंपल्सरी करावंच लागतं, कारण की जेवढी काही डस्ट असते फॅनवरची ती सगळी संपूर्ण घरामध्ये बसते. आणि तसंही मला आज बेडशीट चेंज करून घ्यायचं होतं. म्हटलं चला सगळ्यात आधी फॅन क्लीन करू आणि त्यानंतर लागल्या हाती बेडशीट सुद्धा चेंज करून घेऊयात. आता जेव्हापासून माझ्या कपाटामध्ये हे ऑर्गनायझर आले ना, तेव्हापासून माझं कपाट अगदी नीटनेटकं आणि क्लीन दिसतं. आता या ऑर्गनायझरबद्दल आहे ना तुमच्यापैकी बरेच जण विचारतील, पण मी तुम्हाला खरंच ऑनेस्टली सांगते, हे जे काही वॉर्डरोब ऑर्गनायझर आहे ना, हे माझ्यासाठी खरंच खूप युजफुल ठरले बरं का. म्हणजे बघायला गेलं ना तर यूट्यूबवरती खूप सारे ऑर्गनायझर आहेत, पण त्यातून मला कोणते हवे त्यानुसार मी हे खरेदी केले आणि ते माझ्यासाठी खरंच युजफुल सुद्धा ठरले. तुम्ही बघू शकता माझं हे कपाट आवरून मला 15 दिवस झाले आणि माझं कपाटाची हालत अजूनही तशीची तशी नीटनेटकी आहे. नाहीतर पहिले असं होतं, कपाट कितीही आवरून ठेवा, एक ड्रेस काढायचं म्हटलं तर कमीत कमी 4-5 ड्रेस आपोआपच बाहेर निघून यायचे आणि परिणामी पूर्ण वॉर्डरोब परत मेसी होऊन जायचा. पण जेव्हापासून मी हे ऑर्गनायझर वापरते ना, तेव्हापासून माझी लाईफ खूप जास्त इझी झालेली आहे. प्रत्येक कपड्यांसाठी एक डेडिकेटेड स्पेस आहे, त्यामुळे ना अगदी शोधाशोध सुद्धा होत नाही आणि ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस इझिली सापडून जातात. त्यामुळे हे ऑर्गनायझर अगदी मस्ट हॅव आहे. तुम्ही जर अजून खरेदी केला नसेल ना तर मी तुम्हाला ना अगदी बिंदास्तपणे सांगू शकते की तुम्ही असे ऑर्गनायझर नक्कीच परचेस करू शकतात. ज्यावेळेस पण मी लाईट कलरची बेडशीट यावरती टाकते ना, त्यावेळेस ना मला असं वाटतं की माझं बेड खूपच मोठं आहे की काय माहिती. पण ज्यावेळेस असं डार्क कलरचे बेडशीट मी यावरती टाकते ना, मला कॉट खूप छोटा दिसतो आणि स्पेसही छोटा वाटायला लागतो. थोडक्यात सांगायचं की कलर हे आपल्या लाईफमध्ये खूपच जास्त मॅटर करतात, हे मला आता कळायला लागले. एका यूट्यूबरच्या व्हिडिओमध्ये मी बघितलं होतं, त्या व्यक्तीने काय केलं माहिती का, सुक्या खोबऱ्याला ना पाण्यामध्ये भिजवून ठेवलं आणि ते ओलं खोबरं झालं. म्हटलं मला ओल्या खोबऱ्याची चटणी बनवायची होती, म्हटलं चला हा हॅक ट्राय करून बघूया. मग काय, पाण्यामध्ये खोबरं तर भिजून ठेवलं, पण ते मी अर्धा तासच ठेवलं, पण त्यामुळे मला हवं तसं रिझल्ट काही भेटलं नाही. आय थिंक सो त्या व्यक्तीने ना हे कमीत कमी 7-8 तास भिजवून ठेवलं असेल, त्यावेळेस तिला ते रिझल्ट अचीव झाला असेल. पण मला मात्र ना अर्धा तासच झालं, पण हवं तसं काही रिझल्ट मला मिळाला नाही. आता बऱ्याच वेळा मी तुम्हाला एवढंच सांगेल, प्रत्येक यूट्यूबवरती असो किंवा इंटरनेटवर असो सगळंच काही इझी ते आपल्या कामाचं अजिबात नसतं, हे मी तुम्हाला हायली सजेस्ट करेन. पण काही असो, मला आज खोबऱ्याची चटणी बनवूनच घ्यायची होती, चला बनवूनच घेऊया. तर त्यासाठी इथे ना मी खोबरं आहे ते मस्तपैकी कट करून घेतलंय. सोबतच आहे ना कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, आलं, लिंबू, साखर, चवीनुसार मीठ हे सगळं घालून हे छान असं मी दळून घेतलं आणि ही चटणी तयार करून घेतली. आता यामध्ये ना तुम्ही ना डाळ किंवा शेंगदाणे सुद्धा घालू शकतात, पण हे मात्र मी इथं अवॉइड केलेलं आहे, कारण की माझ्या बहिणीला शेंगदाणे आणि जे काही फुटाणे असो, डाळवं असो हे खायला नाही सांगितलंय डॉक्टरांनी. तर त्यामुळे मी फक्त अगदी प्लेन अशी ही चटणी बनवून घेतलेली आहे. तर आज स्वयंपाकामध्ये ना मी मस्तपैकी भोपळ्याचे थालीपीठ आणि सोबतच शेंगदाण्याची खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे. मला बघायला गेलं ना तर खोबऱ्याची चटणी एवढी काही पर्सनली आवडत नाही, शेंगदाण्याचीच आवडते, पण आता नाईलाज आहे त्यामुळे मग बनवा. आणि महत्त्वाचं म्हणजे ना मी जे काही थालीपीठ आहे ना ते याआधी कधीही ट्राय केलेलं नाही. पण दुधी भोपळा मार्केटमध्ये भाजीपाल्यासोबत घरी येऊन गेलता, म्हटलं आता हा असाच ठेवला तर तसाच खराब होईल, त्यामुळे म्हटलं चला पटकन याचं काहीतरी बनवून घेऊया. आणि महत्त्वाचं म्हणजे ना मला ही दुधी भोपळा अजिबात आवडत नाही, त्याची भाजी मला अजिबात आवडत नाही, माझ्या मुलाचा तर प्रश्नच उरत नाही.
थोडक्यात सांगायचं ना, घरातले 99% लोक आहे ना भोपळा अजिबात खात नाही. अगदी नाईलाजाने फक्त आई वडील खाऊन घेतील तेवढंच. पण मला आहे ना याचं काहीतरी बनवून घ्यायचं होतं, म्हणून मी यावेळेस याचे थालीपीठ असे बनवून घेतले. हे काही मला अगदी परफेक्ट जमलेलं नाही, कारण की मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा हे असे ओल्या कापडावरती हे थापून असे थालीपीठ मी बनवलेले आहे. याची रेसिपी मी तुमच्यासोबत शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे, जी की तुम्हाला आलीसुद्धा असेल. पण खरं सांगते, हे थालीपीठ ना खरंच खूप छान झालते. बघायला हे एवढे छान दिसत नव्हते, असे येडेवाकडे शेपमध्ये होते. काय करावं, पहिल्यांदा केले, पण त्या मानाने हे खूपच छान झालते. चपाती असो किंवा भाकरी असो, मग ते कोणत्याही असो, मला अगदी परफेक्टली जमून जातात. पण हे थालीपीठ माझ्याकडून काही जमलेच नाही. आता याबद्दल मला अनुभव नाही किंवा मी कधी हे ट्राय केलं नाही, त्यामुळेच कदाचित हे मला जमलेलं नसतील. हे बनवण्यात आहे ना माझा पार जीव गेला होता. तुम्हाला खरं सांगते, मला आहे ना खूप जास्त परेशानी होत होती. कधी कधी तर हे कापड त्यावरून सुटायचंच नाही, नाहीतर मग जे काही थालीपीठ आहे ते अगदी एका कडेलाच जाऊन बसायचं तव्याच्या. म्हणजे खूप जास्त मला हे थालीपीठ बनवताना परेशानी झाली. ऑब्व्हियसली पहिल्यांदा बनवले, त्यामुळे मला काही अंदाजा किंवा अनुभवच नव्हता. म्हणजे पहिला जो थालीपीठ टाकलं होतं ना, तर लिटरली तो अर्धा थालीपीठ आहे ना, अर्धा तव्यावरती आणि अर्धा खाली गेलता. म्हटलं वा, किती छान माझी पाककृती आहे. कोणी जर बघितलं ना, मला पहिले किचनच्या बाहेर काढतील. पण म्हटलं नाही, आपण परत एकदा ट्राय करूया. दुसरं ट्राय केलं त्यावेळेस मग ठीक आहे, ओके ओके मला बसलं. पण असं झालं की ते कापडच तव्याला चिटकून बसलं. मग त्यानंतर काय केलं, पूर्ण कापड मी ओला करून घेतला व्यवस्थित. यावरती थालीपीठ थापलं आणि एक्झॅक्ट शेप आणि मेजरमेंट घेऊन मी हे तव्यावरती टाकलं. तेव्हा काही हे मला परफेक्ट जमायला लागले. नाहीतर कमीत कमी 2-3 कान तर माझ्याकडून झालेच होते. आणि त्यातल्या त्यात किचन ओटावरचा जो पसारा आहे ना, त्याची तर गोष्टच वेगळी होती. म्हणजे इतका जास्त पसारा झालेला होता किचन ओट्यावरती की विचारूच नका. मला वाटलं होतं की थालीपीठ खूप सोपे आहे, अगदी कापडावरती थापा आणि शेका. पण हवे तेवढे मला हे काही सोपे गेले नाही. पण मात्र माझी फजिती एक नंबर झाली. दुपारी मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि एक झोप काढावं म्हटलं, तेवढ्यात त्यानं पावसाचा असा गडगडाट सुरू झाला. इतक्या दिवसापासून पावसाळा सुरू झालाय, पण आज पहिल्यांदा आमच्याकडे एवढं मोठं ढग भरून आलंय. तुम्हाला दिसतंय एवढं मोठं आज पहिल्यांदा आले. मागच्या 15 दिवसापासून असं कंटिन्युअसली होतं. संध्याकाळी ढग अगदी भरभरून यायचे, पण पडायचा मात्र काही बेतच नसायचा. पण यावेळेस मात्र ना खूप जास्त कडकडावून पाऊस झालाय. म्हणजे अगदी विजांचा कडकडाट झालाय, एवढा मोठा पाऊस झालाय. कमीत कमी अर्धा तास तरी चाललाय. खूप दिवसानंतर मातीचा सुगंध आणि तो हवा तसा पाऊस झालाय. चला तर मग आता मी तुम्हाला ऑफिशियली सांगू शकते की आमच्याकडे मात्र पावसाळा सुरू झालाय. तुमच्याकडे पावसाळा किती चाललाय आणि किती पाऊस तुमच्याकडे येऊन गेले हे मात्र मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. भेटूयात आपण अजून एका इंटरेस्टिंग ब्लॉगसह. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.